आजचा आपला पदार्थ आहे बहुगुणी कढीपत्त्याची चटणी, जी आपण सहज 1 महिना स्टोअर करू शकतो। तर चला तर मग कृती पाहूया। आपण इथे 2 मोठे चमचे किंवा अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले, ते छान खरपूस भाजून काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। नंतर थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मेथी, थोडंसं हिंग टाकून त्याच्यावरती शेंगदाणे टाकायचे अर्धा कप, 2 मिनिटं भाजून घ्यायचे। त्यावरती 2 चमचे उडीद डाळ टाकायची, ती पण 2 मिनिटं भाजून घ्यायची। त्यावरती 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या, त्याच्यावरती 2 सुक्या मिरच्या टाकायच्या लाल, आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे 2 मिनिटं। त्यावरती 1 छोटा कप आपल्या डाळ्या टाकायची आहे, ते व्यवस्थित मिक्स करायचं 2 मिनिटं। छान भाजून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे बाजूला। नंतर 1 मोठी जुडी किंवा 2 कप आपल्याला कढीपत्ता छान स्वच्छ धुवून कोरडा करायचा आहे, आणि त्याच कढईमध्ये आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायचा आहे। थोडा जास्त वेळ लागतो, पण जर जास्तच मॉइश्चर असेल तर तुम्ही 1 चमचा इथे तेल टाकू शकतात। छान खरपूस असे भाजून घ्यायचे, आणि नंतर त्याच्यामध्ये हे सगळं आपण जिन्नस जे भाजून घेतलेले त्यामध्ये टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंद आचेवरती। नंतर गॅस बंद करायचा आहे, आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायचा आहे। छान आंबट चव येण्यासाठी चिंच टाकायचं आहे, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। गरम असतानाच ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, आणि प्लेटमध्ये काढून थंड करायचं आहे, आणि बरणीमध्ये भरायचं आहे। हे दह्यासोबत किंवा भातावरती भुरभरून छान लागते। ही चटणी नक्की ट्राय करा।